उपवासाला काहीतरी गोड खाण्याची इच्छा होत असेल तर रताळ्याचे हे उपवासाचे घारगे मस्त ऑप्शन आहे। एकदम मस्त, बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट आणि तितकेच चवीला छान लागतात। चला तर मग इथे मी 250 ग्रॅम रताळं घेतलेलं आहे। हे रताळं स्वच्छ धुवून घ्यायचं, यानंतर ह्याची वरची साल काढून घ्यायची। 1 ते 1.5 इंच जाडीचे रताळ्याचे गोल गोल काप करून घ्यायचे आणि हे आपल्याला आता शिजवून घ्यायचे आहेत। तर शिजवताना रताळ्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे, त्याकरता स्टीमरमध्ये हे रताळं मी शिजवून घेणार आहे, किंवा तुम्ही चाळणीत पण हे शिजवू शकता। इथे मी हे रताळे चांगले स्टीमरमध्ये शिजवून घेते आहे। तोपर्यंत इथे आपण एक पीठ तयार करणार आहोत। अर्धा कप साबुदाणे घेतलेले आहेत, हे चांगले भाजून घ्यायचे आहेत। भाजल्यानंतर साबुदाणे थंड करायचे आणि मिक्सरला ह्याचे पीठ तयार करून घ्यायचं आहे। जितकं शक्य होईल तितकं बारीक करायचं आणि हे पीठ चाळून घ्यायचं आहे। साबुदाण्याचं पीठ करून झालं की अर्धा कप भगर घ्यायची आहे आणि ही सुद्धा आपल्याला दळून घ्यायची आहे। ह्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि हे पीठ देखील आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तर दोन्ही पीठं एकत्र करायची आहेत। तुमच्याकडे मिक्सरचं भांडं मोठं असेल तर दोन्ही हे एकत्र दळून पीठ तयार करून घेऊ शकता। इथे आता रताळं चांगलं शिजलेलं आहे, याला मॅश करून घ्यायचं। मॅश करून झाल्यानंतर अर्धा कप गूळ घालायचा आणि पुन्हा याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। हे तुम्ही हाताने देखील एकजीव करून घेऊ शकता। इथे चांगलं मी एकजीव करून घेतलेलं आहे। गूळ आहे म्हणून आपण जायफळ किसून घालायचं, यामध्ये खूप छान सुगंध येतो। यानंतर चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे थोडंसं, आणि लागेल इतकं ह्यामध्ये आपण हे जे पीठ तयार केलं होतं ते पीठ घालणार आहोत। तर पीठ थोडं थोडं करून घालायचं आहे आणि एक घट्टसर गोळा आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे। तर इथे बघा, मी मस्त असं घट्टसर पीठ हे तयार करून घेतलेलं आहे। 1 कप पीठ मला इथे लागलेलं आहे। आता हे झाकून ठेवू 15 ते 20 मिनिटं। त्यानंतर पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे। आता याचे आपण घारगे तयार करून घेणार आहोत। त्याकरता इथे आपण पेढे तयार करून घेऊया। यानंतर याला लाटून घ्यायचं, पुरीपेक्षा थोडंसं जाड आपल्याला हे लाटायचं आहे आणि यानंतर वाटीच्या साहाय्याने ह्याला कट करून घ्यायचं। मस्त असे हे घारगे तयार होतात। आता काही घारगे आपण तयार करून घेऊया आणि नंतर आपण ह्याला तळून घेणार आहोत। तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलं होतं। आता हे घारगे आपण दोन्ही साईडने मस्त असे तांबूस रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत। घारगे बघा मस्त असे फुलतात आणि चवीला तर भन्नाट लागतात। एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह। धन्यवाद, बाय बाय।